काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायात रुतणारा काटा पावलांचा वेग वाढवतो. ॲक्च्युली हा प्रवास राम सर जे आहेत ते पहिल्यापासून त्या प्रवासामध्ये आहेत. लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, ऑल क्रेडिट गेस टू राम सर. सर्वप्रथम नमस्ते. मी ॲडव्होकेट राज मिसाळ, प्रोड्युसर वेरा फिल्म्स. जनरल सर्व मीडिया, प्रेस, माझे नातेवाईक, फ्रेंड्स यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी वेळ काढून इथे आलात. तुमची उपस्थिती, तसा हा पहिला चित्रपट आहे. ॲक्च्युली हा व्हेन्यू घ्यायचं एक कारण असं होतं की 8 वर्षापूर्वी मी बॅकस्टेजला काम करायचो ॲज अ ॲक्टर. एकांकिका केल्या, स्किट केल्या, नाटकं केली. त्याच्यानंतर मग अभ्यास करून म्हटलं कुछ तो कुछ बडा करते, आणि त्याच्यामुळे आज हा व्हेन्यू घेण्याचं कारण ते आहे. आणि एक सुंदर संवाद आमच्या चित्रपटातला एक तुमचं शेअर करू इच्छितो. काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायात रुतणारा काटा पावलांचा वेग वाढवतो. ॲक्च्युली हा प्रवास राम सर जे आहेत ते पहिल्यापासून त्या प्रवासामध्ये आहेत. लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, ऑल क्रेडिट गेस टू राम सर. त्याच्यानंतर हा आमचा प्रवास सुरू झाला. भरपूर अडीअडचणी आल्या, मग त्याच्यावर मात करून आज माझ्या फिल्मचं म्युझिक लॉन्च होत आहे आणि माझा चित्रपट जवळजवळ 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि 8 राष्ट्रीय पुरस्कार. तर प्रवास थोडा मोठा होता, वेळेचा अवधी आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. म्हणजे लिटरली ठाण्यापासून वाड्यापर्यंत, वाड्यापासून पनवेलपर्यंत आणि पनवेलपासून नंतर तो प्रवास थांबला, आमचा मुरबाडला. सो त्याच्यामागे राम सरांची प्रचंड मेहनत आहे. नंतर कास्टिंग डायरेक्टर, आमचे DOP, एडिटर, ईच अँड एव्हरी पर्सन, म्हणजे जो ऊत नावाशी त्याचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली संबंध आहे, त्यांच्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. लेखक, दिग्दर्शक, नाट्य अभिनेता, वेब सिरीज, सिनेमा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतात आणि केवळ भेटीला नाही तर कायम काही ना काही शिकवून जातात. असं व्यक्तिमत्व, असा हरहुन्नरी कलाकार म्हणजेच मकरंद देशपांडे सर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात, कारण की आज शुभेच्छुक म्हणून या सिनेमासाठी एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती लाभलेली आहे आणि खऱ्या अर्थाने यांच्या उपस्थितीनेच या सिनेमाचं यश मला वाटतं सुरू झालं असं आपण म्हणूयात. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करते आणि विनंती करते राज मिसाळ या सिनेमाचे निर्माते यांना सरांचं स्वागत त्यांनी करावं. वेळात वेळ काढून आज त्यांनी ही उपस्थिती इथे दर्शवली आहे, त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. काय सांगावं, रंगमंच मी ऐकतोय की नाटकाला प्रेक्षक आहे, चित्रपटाचा प्रेक्षक कुठे आहे? पण तरी सुद्धा चित्रपट बनवतात निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ. मी सहज बोलून गेलो मुकाम अतिथी कक्षामध्ये, म्हणजे अनौपचारिक. काय नाटक हे जीवनाशी निगडीत असतं, तिथल्या तिथे खरं वाटतं. चित्रपट खरा करावा लागतो. फरक आहे माध्यमांमधला. जिवंत जगणं सगळ्यांना आवडतं. 2 माणसं इथे आता भांडत असतील तर लोकांना पटकन गर्दी करतील. चित्रपटात 2 माणसं जेव्हा कॅरेक्टर्स भांडतात ते बघण्यासाठी कसं लागतं. एक आव्हान असतं चित्रपट बनवणं.
आणि मी एक नाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून बोलतोय, तेव्हा चित्रपट करायला घेणं आणि तो अगदी म्हणजे अगदी ऑडिओ लॉन्च किंवा आपण म्हणूया त्याला चित्रपटाचं पोस्टर म्हणजे काय, ते नेमकं तुमचं नाव चित्रपटाचं, त्याच्या मागे कोण आहे आणि मुळात तो चित्रपट नेमका काय सांगू इच्छितो हे पोस्टर सांगतं. की लव्ह स्टोरी आहे का सामाजिक विषयावर आधारित आहे, हास्य चित्रपट आहे का. जेव्हा त्याची लाईन येते भावनांचा आक्रोश, मग तो आक्रोश म्हणजे कुठेतरी संघर्षाचा, भावनिक संघर्ष, अंतर्मनाचा संघर्ष. त्यामुळे आजचा दिवस हा महत्वाचा आहे. सुरुवात खरं बरंच काही सांगून जाते. तर आज मी एवढंच सांगेन की मला खरं मला एक मगाशी बाहेर पुन्हा म्हणाले सहज, या चित्रपटासाठी मी तुम्हाला विचारलं होतं आणि चांगली भूमिका होती, पण का मी नाही म्हटली आता मला माहीत नाही. पण म्हणजे माझंच येणं राहून गेलं चित्रपटात, पण इथे आलो आणि ते सुद्धा गणेश गाडगोटे जेव्हा ते म्हणतात मला की या, तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकतच नाही. आणि गंमत आहे, मी कान्समध्ये फिरत होतो, तिकडे हा भेटला होता आणि याचं ऊजचं पोस्टर मी तिथे पाहिलं होतं. म्हणजे तिथे राहिलं, पण बघ चुकत नाही आहे. हां, योग होता तुमचा या सिनेमाशी जोडला, काहीतरी जोडल्या गेलेलंच आहे. आणि सगळ्यांचंच अभिनंदन. आणि खूप मेहनत असते, कोणाचंच काम कमी नसतं. जसं गाणं कंपोज केलं आशुतोष सरांनी, पण लिहिलं कोणी, अरेंज कोणी केलं, इन्स्ट्रुमेंट्स कोणी वाजवले, ते सगळे अनसंग राहतात. पण तसेच चित्रपटात खूप लोक जोडले गेलेले असतात. म्हणजे आत्ता मला भेटले लोकेशन मॅनेजर, इतकी लोक तिकडची गावातली, त्यांचे नावं येतील नंतर, कोणी काय, ते इतके नोन अननोन एवढी लोक येऊन चित्रपट बनवतात. तेव्हा खरंच मन भरून येतं की आपण निदान त्याच्यात जर काम केलं नसेल, चित्रपट मी नक्कीच पाहीन, तेव्हा तिकीट तर नक्की काढेन. पण त्या निमित्ताने मी इथे आलो, किंवा जीत जो याने नृत्य दिग्दर्शक आहे, मी 2003 साली एक चित्रपट बनवला होता, रेमो फर्नांडिस त्याचे नृत्य दिग्दर्शक होते, त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यांनीच मला आठवण करून दिली की आपण आता 22 वर्षांनी भेटतोय. तेव्हा तो असिस्टंट होता, नंतर मला वाटतं खूप नंतर लवकरच तो इंडिपेंडेंट झाला. पण मला किती बरं वाटतंय की आता सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी असे विशेष काम करत आहेत, दिग्दर्शकच झालेले आहेत. तर तुम्ही लवकर, तुझं मी बघितलं लाईव्ह परफॉर्मन्स, एवढं दिसलं मला की तू कुठलीही गोष्ट, एक तर वकील आहे त्यामुळे आत्मविश्वास भयंकर नाही का, आणि खरं ते खरं सांगणार आहेस हे मानून चालतो, खोटं खरं करणारा नाही आहेस, कारण का वकिलांबद्दल असं बोललं जातं नाही का. पण कुठलीही स्टेप मी बघितली, जीत मी दाखवलेली, ती सगळी स्टेप तू नीट करत होतास. म्हणजे त्यात सोपं नाही आहे. नाचणं म्हणजे एक आपल्या घरी नाचणं किंवा होळीत नाचणं वगैरे ते ठीक असतं, पण दिलेल्या स्टेप्स त्या बीट्समधल्या, म्हणजे गोविंदाकडनं ते बघायला खरंच मिळतं की ते बीट्स असतात, ते त्यातला तो ताल तो सोडत नाही तो गोविंदा. पण मला असं वाटतं त्यातलं जे स्पिरिट होतं ते आज मला याच्यात बघायला मिळालं. आणि मला वाटतं हा खूप मनापासून काम करतो आणि असं वाटतंय की चित्रपटातही त्यांनी तसंच काम केलेलं असणार. वेरा फिल्म्सची निर्मिती असलेला पूत हा सिनेमा
लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि आज या सिनेमातील एक गाणं आणि सिनेमाचं पोस्टर इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने लॉन्च करण्यात आलेलं आहे. राम मलिक दिग्दर्शित राज मिसाळ यांची निर्मिती असलेला ऊत हा सिनेमा याचं पोस्टर इथे माननीय मकरंद देशपांडे आणि माननीय चंद्रशेखर सांडगेजी यांच्या उपस्थितीत आज इथे आपण लॉन्च केलेलं आहे.